कसे आहेत मित्रांनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे. तर आजचा मला व्हिडिओ बनवायचा काही मोटिव्ह वगैरे काही नव्हता आणि आता काहीतरी 8:30 काहीतरी वाजले संध्याकाळचे. ठीक आहे. तर माझा सीन असा आहे की मी आज इंटरव्ह्यूला गेलो होतो. ठीक आहे. तर तिथे मला जो एक्सपिरियन्स भेटलाय ना तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. ठीक आहे. तर असं झालं की म्हणजे फर्स्ट त्यांनी मला लोकेशनवरती बोलवलं. ठीक आहे. मी त्या लोकेशनवरती गेलो मला जॉबसाठी. ओके. तिथे गेल्यावरती मला समजलं की बोलतात ना की म्हणजे त्यांनी म्हणजे असं बसवलं वगैरे. देन टेल मी अबाउट युअर सेल्फ वगैरे वगैरे विचारलं. ठीक आहे. सगळं ओके जात होतं. ओके. बाय द वे बॉडी बघताय काय? ठीक आहे, ते सोडा. तर त्यांनी मला एक म्हणजे विचारलं की की म्हणजे तुम्ही याच्या आधी पण कुठे जॉब केलाय का वगैरे वगैरे. ठीक आहे. तर मी त्याला एकदम इझिली बोललो की हां मी सर केलाय जॉब याच्यामध्ये. म्हणजे मी 3 जॉब करून झालो आहे. स्विगीमध्ये ॲज अ ऑडिटर, बँकमध्ये, वरतून इंडियम्स कंपनीमध्ये. ठीक आहे. बट एक एक गोष्टीसाठी आहे ना मी त्या इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो किंवा ती गोष्ट माझ्याकडे नव्हती म्हणून त्यांनी मला एच आरनी मला हलक्यामध्ये घेतलं, म्हणजे रिजेक्ट केलं असं असं पण समजू शकतात तुम्ही. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे माझी सॅलरी कमी कमी झाली म्हणजे. ठीक आहे. आणि ती गोष्ट ही आहे की एक्सपिरियन्स नव्हता माझ्याकडे, एक्सपिरियन्स लेटर नव्हता ॲक्च्युली माझ्याकडे. ठीक आहे. तर तुम्हाला मी एकच गोष्ट बोलणार की तुम्ही फ्रेशर आहे. एक्झाम्पल घ्या. तुमचं ग्रॅज्युएशन आत्ताच जस्ट कम्प्लीट झालं. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या स्किल्सवरती काम करा. म्हणजे आधी मार्केटमध्ये बघा की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची आधी नीड आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल डाटा एनालिस्टमध्ये तुम्हाला स्कोप करायचे. ठीक आहे. तुम्हाला तिथे जॉब पाहिजे तर तुम्हाला एक्सेल आलं पाहिजे, प्रोग्रामिंग आलं पाहिजे. ओके. ठीक आहे. आता समजा तुम्हाला मार्केट सेल्समध्ये जॉब पाहिजे तर तुम्हाला सेल्सचं जे जे नीड्स लागतात ना जॉबमध्ये किंवा कंपनीमध्ये तर ते तुम्हाला आली पाहिजे. ओके. तर जर तुमचं जस्ट आता ग्रॅज्युएशन झालंय ना तर तुम्हाला ॲज अ फ्रेशर जॉब भेटेल. ठीक आहे. सो तुम्ही आधी बघा आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर जी जॉब करणार ना ती 6 मंथ तरी कराच. बिकॉज ना 6 मंथच्या नंतर ना तुम्हाला एक एक्सपिरियन्स लेटर भेटतं. ते तुम्ही लेटर ना तुमच्या नेक्स्ट जॉबसाठी तुम्हाला महत्त्वाचं असतं. ठीक आहे. मी माझ्या ह्याच्याने सांगतोय की मी आता समजा हे बघा, मी आता एक प्रिव्हियस जॉब करत होतो आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर. तिथे मी 6 मंथ ड्युरेशन होता ना तो केला नाही. सो मला एक्सपिरियन्स लेटर नाही भेटला. ठीक आहे. सेकंड जॉब करत होतो स्विगीमध्ये ॲज अ ऑडिटर. तिथे मी 6 मंथ केलं नाही. सो तिथे मला एक्सपिरियन्स लेटर भेटला नाही. आणि आता रिसेंटली मी 5th मंथ की 4 मंथ 4.5 पकडू शकतात मी ॲज अ इंडिया होम्समध्ये ॲज अ डाटा एंट्री वगैरे, डाटा ऑपरेटिंग, ईमेल वगैरे करत होतो. ठीक आहे. सो तिथे पण मी बोलतात ना की म्हणजे 6 मंथ केलं नाही म्हणून तिथे सुद्धा मला एक्सपिरियन्स लेटर नाही भेटला. ओके. सो माझा जे पण इंटरव्ह्यू झाले ना आतापर्यंत त्या इंटरव्ह्यूमध्ये मला एकच क्वेश्चन विचारलं की एक्सपिरियन्स तुम्ही मेन्शन काय नाही केलं आहे तुमच्या रिझ्यूममध्ये, सी व्हीमध्ये. ओके. सो मी तुम्हाला एकच गाईड देतो. म्हणजे हे गाईड फ्रेशर लोकांसाठी आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही ज्या पण कंपनीमध्ये जाणार ना ॲज अ फ्रेशर, सॅलरी तर तुम्हाला कमी असणार. ठीक आहे. कारण की तुम्ही फ्रेशर आहेत. सो जिथे पण जाणार ना तुम्ही जॉबला तिथे असं एक्सपेक्ट नको करा की तुम्हाला सॅलरी जास्त असेल, कमीच असणार. पण चांगला जॉब करा आणि एक्सपिरियन्स लेटरच घेऊन बाहेर या आता जॉबमधून. ठीक आहे. सो ते एक महत्त्वाचं असतं. ठीक आहे. सो मला हेच बोलायचं आहे की तुम्ही जे पण म्हणजे आता नेक्स्ट जॉबला जाणार ना, जे पण ग्रॅज्युएशन नंतर 6 मंथ कुठल्याही कंपनीमध्ये टिका, एक्सपिरियन्स लेटर घ्या, देन ती कंपनी लिव्ह करा आणि नेक्स्ट कंपनी किंवा नेक्स्ट जॉबवरती जम्प करा. ओके. सो हा एक मोटिव्ह झाला. मला आता ग्रॅज्युएशन काहीतरी
2 वर्ष झाले मला ग्रॅज्युएशन होऊन. सो मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगतोय की लाईक तुम्हाला सुद्धा जॉब करायची असेल ना, तर ही सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देतोय. कोण देणार नाही, लाईक देतील, पण मी माझ्या ह्याच्याने देतोय की मला एक्सपिरियन्स कसा झाला. कारण की काय होतंय की मी ज्या ज्या जॉबला जातोय ना, तिथे स्किल्स मॅटर करतात आणि एक्सपिरियन्सच मॅटर करतोय. सो म्हणून तुम्हाला मी बोलतोय ही गोष्ट. ठीक आहे, चला. आणि बाकी तर लाईक सिलेक्ट झालो मी त्या जॉबमध्ये, बट सॅलरी कमी आहे मला. 21,000 काहीतरी सॅलरी बोलला तो. बट माझा एक्सपिरियन्स असताना मला 28 असते आता तिथे. ठीक आहे, त्याच एक गोष्टीचा रिग्रेट आहे. बाकी तर लाईक काय नाही, राहून द्या. चला. आणि आज बाय द वे मी आता बनवतोय, माझी मम्मी गेले पार्लरमध्ये, तर मी बनवतोय अंडा. या मी तुम्हाला दाखवतो कसा अंडा बनवायचा. मी खूप वर्ष झाले मला अंडा बनवून, पण आता लाईक ट्राय करूया. अंडा फोडता जरी आला ना मला, ती पण मोठी गोष्ट आहे. चला या. पहिली महत्वाची हे बघा, दिसतंय का तुम्हाला? या बघा, जाऊन द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण आपल्याकडे बघूया. आता मी बनवतोय तुमच्यासाठी एक अंडा, म्हणजे माझ्यासाठी बनवतोय. तर तुम्हाला पण काय भेटेल तर सांगा याच्यामध्ये. अंड्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पहिली गोष्ट तर एक मोठासा तवा. तो मी कधी गरम केला नाही अजून, गरम करायला टाकूया. महत्वाची गोष्ट म्हणजे लायटर, ते मी पेटवलं नाही. आणि तवा कसा गरम होणार. चला चला. तवा कधी पण ठेवल्याच्या नंतर ना, आधी त्याला गरम होऊन द्यायचं. ठीक आहे, जशी तुमची गर्लफ्रेंड गरम होते. या एक एक गोष्टीवरती होते ना, तुम्ही जे काही पण हरकत करत नाही तरी होते ना गरम, तसेच. चला ह्याला साईडला ठेवूया. आणि तवा गरम कसा झाला की नाही झाला ते बघण्यासाठी लाईक ना, असं हात ठेवू नका. थोडंसं तेल बघा, तेल टाका, मग त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की गरम झालाय की नाही. ठीक आहे, या. अंडा घेऊन आलेलो आहे अशा प्रकारे मी. चला आता आधी काय करायचं, आपल्याला तेल टाकायचं. जास्त तेल टाका. ठीक आहे, नंतर अंडा फोडायचा आपल्याला. ओ रॉंग फुटला. मम्मी ए बाई, मम्मी ए भाई, हे बघा अंडा बनला माझा. ठीक आहे, अशा प्रकारे अंडा तर झालाय आपला. ठीक आहे, आता याच्यामध्ये येणार मीठ. चटणी पण लागणार पाहिजे. आमच्या ना बिल्डिंग मध्ये ना एक साहिल नावाचा, त्याला आम्ही चटणी बोलायचो, त्याची आठवण आली. मला असं का वाटतं की मीठ जास्त टाकलं. बघू, खाना तर आपणच आहे ना, तर आपण आपल्याला कशाला जज करायचं. माहिती आहे आपल्याकडे नाहीये कुकिंग स्किल. चला पण भाई याला पलटायचं. भाई तेल कमी पडलं. गाइस याच्यामध्ये तेल कमी पडलंय आणि हात माझी चुकी नाही आहे, तेलाची चुकी आहे. ठीक आहे,
सगळं डायरेक्ट असं टाकायचं, जास्त त्रास नाही पाहिजे. माझी मम्मी मानणार आहे, कारण की हा भाताचा चमच आहे ना मी डाळीत टाकलाय. माझी मम्मी जेव्हा पण हा व्हिडिओ बघेल ना, आधी एक झाडू मारेल आणि त्याच्याने मला मारेल. अशा प्रकारे आपला पोळा झालेला आहे. हे याच्यावर ठीक आहे. चला या, चला गाईस, हे बघा अशा प्रकारे मी बनवला आहे पोळा. ज्या पण मुलीला मला लाईक कुकिंग बद्दल काही माहिती पाहिजे, काही पण, इवन काकी पण, तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर घ्या, मी आता डिस्क्रिप्शनमध्ये मला नंबर टाकेल. कमेंट करा, मला कॉल करा, मी येईल तुमच्या घरी. ठीक आहे. हे बघा, कोण बोलतं मला जेवण बनवता नाही येत, बाई बोलवा, मला कॉल करा. नाही बनवून दिलं ना, आम्ही सारे खवईमध्ये आहे ना, आम्ही एक्सपर्ट होतो त्याच्यात, माहिती आहे. हे बघा, चला या बोबडा इथे हाय कर ना, हाय कर, हाय. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर लाईक नाही केलं असेल तर लाईक करा, ठीक आहे. शेअर करा मित्रांना आणि मैत्रिणीला पण. माझा नंबर द्या, तिला सांगा, ठीक आहे. चला बाय 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 बाय.